नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। चला तर आज आपण एकदम क्रिस्पी असे उपवासाचे साबुदाणा वडे बनवणार आहोत। चला तर लगेचच रेसिपीला सुरू करूयात। साबुदाणा वडे बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी इतका साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलाय। तसेच 3 उकडलेले बटाटे घेतलेत, अर्धा वाटी इतका जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतलाय, मीठ घेतले आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि अद्रक हे बारीक करून घेतलाय। आता हे सगळं मळून घेऊया। सर्व मिक्स करण्यासाठी मी इथे एक मोठं ताट घेतलंय। यामध्ये आपण जो भिजवून ठेवलेला साबुदाणा आहे तो संपूर्ण साबुदाणा टाकून घेऊयात। यावरती मी अर्धा वाटी इतकं शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय। तुम्हाला जर कमी घालायचं असेल तर तुम्ही कमी देखील घालू शकता आणि यापेक्षा जास्त घालायचं असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त देखील घालू शकता। आणि शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाणा मिक्स करून घेऊया। आता यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक जे बारीक करून ठेवलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊया आणि ते मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय आणि मीठ देखील मिक्स करून घ्यायचंय। मीठ छान मिक्स झालंय। आता यामध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करून घेऊयात। तुम्ही किसणीने देखील किसून घेऊ शकता किंवा हाताने देखील स्मॅश करून घेऊ शकतात। आपले सगळे बटाटे बारीक झालेले आहेत। आता हे मळून घेऊयात। सर्व साबुदाणामध्ये हे मिक्स करून घेऊयात आणि हलक्या हाताने मळून घेऊयात। खूप जास्त प्रेस करायचं नाहीये कारण साबुदाणा आपला फुटू शकतो, म्हणून हलक्या हातानेच हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। आता आपण गोळा बनतोय की नाही ते चेक करून पाहूया। तुम्ही पाहू शकता की आपला गोळा बनलेला आहे। बटाट्यामुळे याला छान बाइंडिंग आलेलं आहे। जर तुमचा साबुदाणा हा खूपच कोरडा भिजलेला असेल तर यामध्ये तुम्ही 1-2 पाण्याचे हापके देखील मारू शकता। आता हात स्वच्छ करून घेऊया आणि वडे तयार करून घेऊया। साबुदाणा वडे बनवण्यासाठी इथे आपला गोळा रेडी आहे। वडे बनवण्यासाठी हाताला तेल लावून घेऊया म्हणजे वडे हाताला चिकटणार नाहीत। एक गोळा घ्यायचा आहे छोटा आणि तो गोल करून घ्यायचा। त्यानंतर त्याला टिक्कीचा शेप द्यायचा म्हणजे थोडासा चपटा शेप द्यायचा आणि कडा देखील छान मऊ करून घ्यायच्या म्हणजे वडा तेलात गेल्यावरती फुटणार नाही। दुसरा देखील वडा याचप्रमाणे करून घेऊयात आणि याचप्रमाणे सगळे वडे करून घेऊयात। इथे आपले सगळे साबुदाणा वडे बनून तयार झालेले आहेत। आता हे तळून घेऊयात। मी इथं तेल गरम करून घेतलंय। आता यामध्ये वडे टाकून घेऊयात। 2 ते 3 वडे एका वेळेस टाकून घ्यायचे, नाहीतर खूप जास्त वडे टाकले तर ते चांगले तळणार नाहीत। आता हे 1 ते 1.5 मिनिटापर्यंत असंच ठेवायचं। याला हलवायचं नाही किंवा त्याला मागे पुढे देखील करायचे नाही, नाहीतर आपले वडे हे फुटू शकतात। 1.5 मिनिट झालाय। आता हे वडे पलटून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने देखील छान तळून घेऊयात। दुसऱ्या साईडने देखील 1 मिनिट तळून घेऊया आणि त्यानंतर आलटी पलटी करून हलकासा सोनेरी रंग येऊपर्यंत सर्व वडे तळून घेऊया आणि फ्लेम ही मीडियम टू हायस्ट ठेवायची आहे। संपूर्ण वडे हे मीडियम टू हाय फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता की वड्यांना छान असा हलका सोनेरी असा रंग आलाय म्हणजे आपले वडे हे छान तळलेत। आता हे टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात आणि हे एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत। आता काढून घेऊया आणि याचप्रमाणे सर्व वडे तळून घेऊयात। इथे आपले सगळे वडे बनून तयार झालेले आहेत। हे टिश्यू पेपरवर टाकल्यामुळे त्याचं बरेचसं तेल हे ॲब्झॉर्ब झालेलं आहे। आता हे सर्विंग प्लेटमध्ये वाढून घेऊयात। अशा प्रकारे आपले साबुदाणा वडे हे खाण्यासाठी तयार आहेत। तुम्ही ते दह्यासोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबतही खाऊ शकतात। हे एकदम अप्रतिम लागतात। हे बाहेरून असे क्रिस्पी झालेले आहेत आणि आतमधून एकदम असे सॉफ्ट झालेले आहेत। हे खायला एकदम छान लागतात। तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करून पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।